नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. योगी युंजीत सतत मात्मानं रहसी स्थितः. एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपण असे अखंडित. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत. तो विचार करत असताना परमात्म प्राप्तीची शास्त्रामध्ये साधनं प्रतिपादन केली. त्या सगळ्या साधनांचा अवलंब केल्यानंतर ती साधनं आपल्याला परमात्म स्वरूपाशी जोडून देतात. जोडणं याला योग असं म्हणतात. निष्काम कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, तत्त्वज्ञानाच्या बाबतीत ज्ञानयोग आहे, अष्टांगसुद्धा योग आहे किंवा परमात्म स्वरूपाचं ध्यान करणं याला ध्यानयोग असं म्हणतात. गीतेच्या 18 अध्यायामध्ये 18 प्रकारची योग आलेली आहेत. किंबहुना जर आपण रडत असाल आणि ते रडणं देवाची प्राप्ती करून देत असेल तर त्या रडण्याला सुद्धा योग म्हणतात. म्हणूनच पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे रडणंच आहे की नाही पहिल्या अध्यायामध्ये. पण ते रडणंसुद्धा देवाच्या प्राप्तीसाठी साधन ठरलं. जे जे साधन देवाशी आपल्याला जोडून देतं त्याला योग असं म्हणतात. आणि या 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगाचा अष्टांग योगाचा प्रामुख्याने विचार आला. म्हणून याला काही ठिकाणी ध्यानयोग असंही म्हणतात किंवा पुष्पिकेमध्ये आत्मसंयम योगो नाम. आत्मशब्दाचा अर्थ झाला अंतकरण. अंतकरणाचं संयमन करणारा किंवा पातंजली योगसूत्रामध्ये योगश्चित्त वृत्ती निरोधः. योग कशाला म्हणतात? चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं. चित्ताचा नाही बरं, चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वृत्ती त्या वृत्तीमध्ये पुन्हा 5 प्रकार आहे. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. त्यामध्ये क्षिप्त म्हणजे बाहेर विषयाकडे फेकली जाणारी वृत्ती. विक्षिप्त म्हणजे विशेष रूपाने फेकली जाणारी वृत्ती जी चंचल आहे. मूढ वृत्तीलाच तमोगुणाचा परिणाम म्हणतात. ज्यामध्ये आलस्य, तंद्रा, निद्रा हे जे असतात की नाही याला मूढ वृत्ती असं म्हणतात. मूढ वृत्ती ध्यानयोगालाही उपयोगाची नाही, मूढ वृत्ती श्रवणालाही उपयोगाची नाही किंवा मूढ वृत्ती काही उपयोगाची नाही. मूढ वृत्तीची आवश्यकता सुषुप्त अवस्थेमध्ये आहे. अर्थात त्या वृत्तीला मूढ वृत्ती असं म्हणतात. परमात्मा हा विषय समोर आहे आणि आपलं अंतकरण यामध्ये जी एकतानता, एकाग्रता त्याला एकाग्र वृत्ती असं म्हणतात. तैल धारावत, ज्याप्रमाणे तेलाची धार एका पात्रातून दुसऱ्या पात्रामध्ये आपण ओतण्याचा प्रयत्न केला तर त्या तेलाच्या धारेमध्ये खंड पडत नाही बघा. पाण्याची धार जर आपण ओतायला प्रारंभ केला तर पाण्यामध्ये खंड खंड आपल्याला दिसतो, म्हणजे वेगवेगळे थेंब दिसतात. तसं तेलामध्ये दिसत नाही. किंवा मधाची धारसुद्धा जर आपण ओतली ना पण त्याला जास्त मध लागतो. थोडा जर असेल तर तोही खंडित होऊन जातो. पण तेलाची धार मात्र अशी आहे, तैल धारावत अंतकरणाच्या वृत्तीचा प्रवाह परमात्मा आकाराचा होणं. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. यालाच एकाग्र वृत्ती असं म्हणतात. अग्र म्हणजे टोक. आणि ज्या अंतकरणाच्या वृत्तीला एकच टोक आहे त्या वृत्तीला म्हणतात एकाग्र वृत्ती. आणि एकाग्र वृत्तीचा अभ्यास वाढवत गेलं की त्या वृत्तीलाच निरोध वृत्ती असं म्हणतात. योग कशा करता आवश्यक आहे? जगातल्या सगळ्या माणसाला योगाची गरज आहे. विद्यार्थ्याला जर अभ्यास करायचा असेल तर त्याला एकाग्र व्हावं लागतं बरं. बऱ्याचदा विद्यार्थी शब्द घोकतात, ओव्या, श्लोक, अभंग घोकतात. ते घोकणं वाणीच चालू आहे, मन दुसरीकडं आहे. त्यामुळे ते घोकण्याचे श्रम होतात, पाठांतर होत नाही.
अंतकरण किंवा बुद्धी जोपर्यंत एकाग्र होत नाही, त्याच्याशी एकरूप झाली तर कमी कालावधीमध्ये चांगला अभ्यास होतो. नाहीतर दिवस सुद्धा मी पाहिले असे काही विद्यार्थी दिवसभर घोकतात. ते सकाळी पण पाठ झाल्यासारखा वाटतो, जेवण झालं की विचारलं गेला विसरून. त्याचं काय कारण? कारण मन जाग्यावर नाही. एकाग्र वृत्तीचा अभ्यास विद्यार्थ्याला एकाग्र वृत्ती अतिशय महत्त्वाची आहे. ज्याला ध्यान योगाचा अभ्यास करायचा त्यालाही आवश्यक आहे. ज्याला श्रवण करायचं, काही बघा श्रवण करणारे श्रवणार्थी इतके एकाग्र असतात ना, कितीही चांचल्याचा प्रसंग प्राप्त झाला ना, श्रवणाची वृत्ती त्यांची थोडीसुद्धा बाजूला जात नाही. एकाग्र वृत्ती असावी लागते. एकाग्र जर नसेल तर अभंग कळत नाही. म्हणजे चिंतन तर नाहीच कळत, पण अभंग कोणता होता हेही लक्षात राहत नाही. गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतात, एखादी व्यक्ती कीर्तनाला गेली ना, आपण त्यांना विचारलं, का हो तुम्ही काल दिसले नाही, गावात कीर्तनाला गेले का? म्हणे हो. कोणता अभंग घेतला? अभंगही असतो का? वारकरी कीर्तन आहे ना, अभंग असणार. हो म्हणतात हो, तुका म्हणे असं काहीतरी. एकाग्रता महत्त्वाची आहे. त्या एकाग्रतेसाठी अवधूतांनी जे 24 गुरु आपल्या जीवनामध्ये स्वीकारले, त्यामध्ये शरकृत जो एक बाणाला धार लावणारा व्यक्ती आहे ना, त्यालासुद्धा अवधूतांनी आपल्या जीवनामध्ये गुरु म्हणून स्वीकारलं. जो जयाचा घेतला मी गुण, तो गुरु म्या केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. वृत्ती एकाग्र होणं फार महत्त्वाचं आहे. तो एक बाणाला धार लावणारा व्यक्ती तीक्ष्ण टोक लावतो आहे, आणि त्याच्या समोरून राजाची स्वारी निघून गेली, आणि त्याला विचारलं, आता राजा म्हणल्यावर साधा आहे का? इथे सामान्य कीर्तनकार जरी आला तो लोक गाडीतून ते शूटिंग वगैरे काढतात, तिथला तो राजा आहे. राजाचा सगळा लवाजमा, त्याचे स्वागत सत्कार, वाद्य संगीताचा प्रकार, हे सगळं त्याने ऐकलं म्हणजे त्याच्या समोरून गेलं. आणि त्याला दुसऱ्या व्यक्तीने विचारलं, राजा या रस्त्याने गेला, माहितीच पडला नाही. का? कारण तो बाणाला धार लावण्यासाठी एकाग्र झाला होता. लोकमान्य टिळकांचं असं उदाहरण सांगतात, ते बातम्या ऐकता अभ्यास करायचे. आकाशवाणी म्हणजे रेडिओ, जसं आपण नाही का मोबाईल पाहता जेवतो, अगदी तसंच ते आकाशवाणीच्या बातम्या ऐकता अभ्यास करायचे. का? त्यांनी सांगितलं की शांततेमध्ये अभ्यास कोणीही करेल, पण जेव्हा आपल्या चित्ताला विक्षेप होण्याचं वातावरण असेल तेव्हा माझी एकाग्रता टिकते की नाही. हे फक्त उदाहरण घ्या, तुम्ही प्रयोग करू नका. आपलं असंही अंतःकरण चंचल फार होत आहे, त्याच्यामुळे ते अभ्यास करणं महत्त्वाचं. एकाग्र वृत्ती साधली की साधली. ते एकाग्र वृत्तीच्या माध्यमातून तो योग आरूढ झालेला जो पुरुष आहे, त्याची काय लक्षणं, त्याला काय फल मिळतं, हा सगळा विचार 9 श्लोकापर्यंत झालेला आहे. आणि योगारूढ झालेला पुरुष, त्याचं महत्त्व ज्ञानोबाऱ्यांनी 3 ओव्यामध्ये प्रतिपादन केलं. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो. जयाचेनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासही, जयाचेनी बोले धर्म जिये. दिठी महासिद्धी तेविये, देखे स्वर्ग सुखादिये खेळ जयाचा. विपायी जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता, लाभ आथी. या ओव्यांचा काल आपण विचार केला. महात्म्यांचं जर आपल्याला स्मरण झालं, जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्यांचं स्मरण झालं तर त्यांच्या स्मरणे करूनच त्यांची योग्यता आपल्याला प्राप्त होते. चिंतने तद्रूपता, हा मनाचा एक भाव आहे. ज्याचं आपण चिंतन करतो तसा आपल्या चित्ताला आकार प्राप्त होतो. त्याकरता भागवतामध्ये भिंगुरटीचं उदाहरण आलं आहे. यत्र यत्र मनोदेही धारयेत सकलम धिया, स्नेहात भयात द्वेषात वापी, याती तत्तत् स्वरूपता. ज्या ठिकाणी देही असणारा जीव सगळ्या वृत्ती एकाग्र करून एका विषयाकार एका ठिकाणी एक होतो, तेव्हा ते एकाग्र चिंतन प्रेमाने असो, भीतीने असो किंवा द्वेषाने असो, त्याला तत्तत् स्वरूपता प्राप्त होते. नंतर भगवंताने 9व्या अध्यायामध्ये म्हटलंय की नाही, अरे अर्जुना, मी गोपिकांना प्राप्त झालो. त्याचं कारण वेगळं आहे.
कंसाला प्राप्त झालो त्याचं कारण वेगळं आहे. तया कंसाभय संभ्रमे एरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका आगामी एकलानीचे खागे मज एवो ये भलतेने मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. चिंतन होणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा वैर भक्तीतून चिंतन जास्त होतं मित्रभावापेक्षाही. व्यवहारातलं उदाहरण आहे, जर आपला मित्र आपल्या घरी येणार असेल तर आपण निश्चिंत राहतो. येणार आहे, येईल, त्याला घर माहितीच आहे, त्यामुळे मित्राचं फार चिंतन होत नाही. पण एखादा आपला शत्रू आपल्या गावात आपल्या घरी येणार आहे तर आपण त्याचं जास्त चिंतन करतो. आपण रस्त्यातल्या लोकांनासुद्धा विचारतो, तुम्हाला दिसला का, आता कुठपर्यंत आला असेल, किती वेळ लागेल, तो आल्यानंतर काय करील. म्हणजे मित्रापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये वैरभावाचं, वैरी पुरुषाचं चिंतन जास्त होतं. आणि वैरभावाचं चिंतन केल्यामुळेच शिशुपाल असेल, कंस असेल, रावणादिक असेल, यांनासुद्धा भगवत प्राप्ती झाली. बरं, पण देवाशी वैर करणं याला भक्ती नाही म्हणत. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. कारण देवाशी प्रेम करणं यालाच फक्त भक्ती म्हणतात. सा त्वस्मिन् परमप्रेम रूपा. देवाच्या विषयी अंतःकरणात प्रेम असेल तर प्रेमालाच भक्ती म्हणतात. मग तुम्ही अशी शंका निर्माण कराल की मग शिशुपालादिकांनी देवाशी वैर केलं तर त्या वैरानेसुद्धा त्यांना देवाची प्राप्ती नाही का झाली. तर त्यातला भाव असा आहे, देवाशी वैर केलं तरी देवाची प्राप्ती होते, मग प्रेम केल्यानंतर का होणार नाही, म्हणून प्रेमच करावं. आणि वैरामध्ये चित्तवृत्ती चंचल होऊन जाते, क्षिप्त होऊन जाते बघा, विक्षुब्ध राहते बघा. म्हणून वैर करण्यापेक्षा वैराने जर प्राप्ती होते तर प्रेमाने नाही का होणार, हा भाव त्यात सांगायचा आहे. ते जेव्हा सनकादिक देवाच्या दर्शनाला गेले, सहज विषय आठवला म्हणून सांगतो. सनकादिक दर्शनाला गेले. आता त्या सनकादिकांचं वर्णन भागवतामध्ये असं केलं आहे, सदा वैकुंठ निलयाः हरिकीर्तन तत्पराः लीलामृतरसोन्मत्ताः कथा मात्रैक जीविनाः. भागवतामध्ये आलेलं आहे हे सगळं. सदैव वैकुंठ स्वरूपामध्ये निवास करणारे, देवाच्या कीर्तनात तत्पर आणि भगवंताच्या लीलेतलं अमृत प्राशन करून उन्मत्त झालेले, कथा सांगणं किंवा कथा ऐकणं यासाठी जीवन जगणारे, कथेवर जगणारे नाही. कथा मात्र एक जीवेना, तिथला शब्द आला म्हणून सांगितला. मात्र शब्द अन्यांची व्यावृत्ती करणार आहे ना. कथा हेच त्यांच्या जगण्याकरता एकमेव साधन. कथा मात्र एक जीवेना. मग देवाच्या दर्शनाला गेले. हरिशरणम हा त्यांचा मंत्र आहे. आणि म्हणून काल समाधिष्ट असणारी जरा अवस्था जरायुष्मान न बाधते, त्यांना जरा अवस्था बाधत नाही. सदैव ते 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे दिसतात. सदैव वय फार मोठं आहे त्यांचं, पण कायम 5 वर्षाच्या बालकाप्रमाणेच त्यांच्या वयाचा आकार. गेले दर्शनाला, जय विजयांनी त्यांना अडवलं. आणि मग तिथं सनकादिकांनी त्यांना शाप दिला, देवाच्या दरवाजात राहूनसुद्धा तुम्हाला राग येतो. अवघड आहे बरं. हो, देवाच्या जवळ राहणाऱ्या माणसाला जास्त राग येतो. निरीक्षण आपण करू शकता. तुम्ही देवाच्या महाद्वारात राहूनसुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये क्रोधवृत्तीचा उदय होतो. तुम्ही इथं राहण्याच्या योग्यतेचे नाही. दिला शाप, शाप दिला आणि तुम्हाला भगवंताचा वियोग सहन करावा लागेल. ते शरणागत झाले, तुम्हाला देवाचा वियोग 7 जन्मापर्यंत भोगावा लागेल. ते म्हणजे काही करा, पण देवाच्या वियोगाचा अंतर कमी करा. तेवढा वियोग आम्हाला सहन होणार नाही. भक्ती बरं का जय विजयाची. पण त्यानं मागणी कशी मागितली गोड बघा. ते म्हणले 7 जन्माचा वियोग आम्हाला सहन होणार नाही, अंतर कमी करा. सनकादिकांनी शाप दिला, देवाशी वैर केलं तर 3च जन्माचा फक्त वियोग राहील. ते म्हणे वैर करू, पण 4 जन्म तर कमी होतील ना. देवाशी प्रेम करायचं आणि 4 जन्मामध्ये पुन्हा 7 जन्मापर्यंत वियोग करायचा, त्यापेक्षा हे बरं आहे. नापास झालं तरी चालेल, पण अंतर कमी झालं पाहिजे. 4 जन्म कमी होतात ना, प्रेमाशिवाय होतात का हे? 4 ते 7 जन्माचा वियोग त्यांनी 4 जन्म कमी करून 3पर्यंत आणला. प्रेमच आहे की नाही. पण त्यांनी वैर केलं. विस्तार का केला? वैरामध्ये सुद्धा जर ध्यान होत असेल तर प्रेमात ध्यान का होणार नाही.
स्नेहाने प्रेमाने भयाने जे ध्यान करतो आपण, त्या ध्यान योगाने देवाची प्राप्ती होते. असा हा योगारूढ पुरुष आहे. समाधी योगाचा, ध्यान योगाचा, अष्टांग योगाचा अभ्यास करणारा. त्याच्या लक्षणाचा विचार आपण विस्ताराने पाहिला. आता इथपासून पुढे त्या योगाचं साधन काय, स्थल काय, ते साधना करावी कशी, त्यामध्ये प्रतिबंध काही येऊ शकतात का, आल्यानंतर साधकाला काय काय सिद्धी मिळतात, हा सगळा विचार जवळपास या 10 क्रमांकाच्या श्लोकापासून पुढे 32व्या श्लोकापर्यंत हा विचार बहुतेक येणार आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. हा 23 श्लोकांचा हा एकत्र विचार आहे. 23 आणि 9 32च होतात ना, का जास्त होता? नक्की ना. तिथपर्यंत हा विचार येणार आहे. क्रमाक्रमाने आपण पाहू. योगी पुरुषाने साधन कुठं करावं, कसं करावं, 10व्या क्रमांकाच्या श्लोकाचा भाव आहे. योगी, योगाची साधना करणारा. पदच्छेद वाचून घेऊ. योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीही अपरिग्रह. कसा आहे तो? पहिल्यांदा अंतिम पदातली लक्षणं घेता येतील. योगाची साधना करणारा योगी पुरुष एकाकी, 2 शब्द आले बघा. रहसी स्थितः म्हणजे एकांतामध्ये राहणारा, आणि पुन्हा एक शब्द आला एकाकी. तुम्हाला असं वाटलं की 2 शब्द आले एका अर्थाकरता. नाही, एकांतात राहणं वेगळं आणि एकटं राहणं वेगळा. 2 अर्थ आहे त्याचे. एकांतात राहत असेल तर गावापासून दूर आहे, आणि एकाकी राहत असेल तर मोबाईलसुद्धा दूर आहे. त्याला एकाकी म्हणावं लागेल आता. एकटं वेगळं आणि एकांतामध्ये वेगळं. जिथे दुर्जन लोकांचा संबंध नाही, दुर्जन लोकांचा संबंध नाही, त्या ठिकाणाला म्हणतात रहसी स्थितः, एकांतात राहणारा. आणि जिथे परिवाराचा संबंध नाही त्याला म्हणतात एकाकी राहणारा. असे 2 अर्थ त्यामध्ये. एकांतात राहणारा आणि एकटाच राहणारा. एकटा नाही तर मग एकांतात राहायला एखादा व्यक्तीने एकटा असेल तर एकट्या माणसाला जास्त बोलण्याची सवय असते. एरवी मनुष्य समाजामध्ये जास्त नाही बोलत. वेळ भेटला का सगळ्याला फोन लावत बसतो. म्हणजे तो एकांतात राहिला पण एकटा नाही राहिला. मानसिक का होईना त्याने सगळ्याशी संबंध जोडलेला आहे. रहसी स्थितः, योगी कसा आहे? एकांतात राहणारा, सगळ्या गृहादिक परिवारापासून दूर, एकाकी. यत चित्तात्मा, चित्त म्हणजे अंतकरण, आत्मा शब्दाचा अर्थ घ्यायचा इथं देह. देह आणि अंतकरण ज्याने आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. अंतकरण ताब्यात असेल तर एकाग्रता साधते, आणि देह ताब्यात असेल तर पुष्कळ काळापर्यंत साधना करता येते. आपण एकदा मांडी घातली की 3 तासापर्यंत जर आपण आसन मोडलं नाही तर आपलं आसन सिद्ध झालं असं त्याचा अर्थ होतो. नाही तर मग आपल्या पायाला कळ लागते, कंटाळा येतो, तर ते अजून आसनावर जे संपादन केला नाही असा त्याचा अर्थ होतो. देह आणि अंतकरण म्हणजे चित्त ज्याने आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. निराशीही, आशा सगळ्या प्रकारच्या निघून गेलेल्या आहे. तृष्णाशून्य म्हणतात त्याला. गेले आशापाश निवारोणी निराशीही. आता आपल्या व्यवहारातला निराश शब्द वेगळा आणि अध्यात्मातला निराश शब्द वेगळा. व्यवहारातले माणसं नैराश्याला प्राप्त झाले की वाईट पाऊल उचलतात. त्याला इंग्रजीत नर्वस म्हणतात. तो हा नैराश्यग्रस्त व्यक्ती वेगळा. याला उत्साह राहत नाही कोणत्या साधनेतला, त्याला नैराश्य म्हणतात. आणि परमार्थातला नैराश्य वेगळा आहे. नैराश्य विनटला, व्याधा हातोनी सुटला, जो संसार व्यथे फिटला. नैराश्य विनटला, व्याधा हातोनी सुटला, विहंगम तैसा. कोणत्याही पदार्थाची इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या कोणत्याही विषयाची ज्याला आशा नाही ना त्याला म्हणतात निराश. आणि निराश होणं म्हणजे कोणती आशा नसणं, या ज्ञानोबा त्याला अलंकार म्हणतात. जो नैराश्य नटला नाही, विनटला, विशेष प्रकारे शोभिवंत दिसू लागला,
हरिपाठात पण अलंकार आलाय बघा. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. हरिपाठातला अलंकार आहे. मोक्षाच्या जवळ आला, मोक्षरेखे आला, भाग्ये विनटला, वैराग्याच्या भाग्याने संपन्न झाला, साधूचा अंकिला हरिभक्त. नैराश्य विनटला, आशा ही परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. असा ज्याला कोणत्याही पदाची आशा नाही त्याला म्हणतात निराशीही. आणि पुढे शब्द आला अपरिग्रहा. परिग्रह म्हणजे संग्रह आणि अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणारा. भागवतामध्ये पुन्हा विचार आला आहे. त्या टिटव्याचं उदाहरण दिलं आहे. त्याला कुरर म्हणतात. त्याला बिचाऱ्याला मांसाचा तुकडा मिळाला, पण जिथं मिळाला तिथं खायला पाहिजे की नाही, तिथं नाही खाल्ला. ते लहान मुलाला चिंच जर मिळाली ना शाळेमध्ये, ते खात नाही एकटं. शाळेत जाऊन सगळ्यांच्या देखत फोडून खाणार, म्हणजे इतरांच्याही तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. तसं त्या टिटव्यालाही वाटलं की मांसाचा तुकडा मिळाला, झाडावर जाऊन सगळ्यांचे देखत खाऊ लागला. बाकीचे सगळे त्याचे जाती बांधव आले, कोणी त्याला पंखाने मारतात, चोचीनं तोडतात, नखाने विदीर्ण करतात. त्याने विचार केला, कालपर्यंत सगळे माझ्या पाठिंब्याला होते, आज सगळे विनाकारण मला पद मिळालं, आपलं मांसाचा तुकडा मिळाला, सगळे माझ्या विरोधात उभा राहिले. काय कारण? अरे म्हणे, आपल्या मुखातला मांसाचा तुकडाचा परिग्रह केला ना आपण, संग्रह केला, त्यामुळे दुःख आला. कारण त्याने तुकडा सोडून दिला, सगळ्यांनी त्याला सोडून दिलं. परिग्रहो ही दुःखाय, परिग्रह हा दुःखाला कारण असतो. आणि परिग्रह मनुष्य कशाचा करतो? यद्यत प्रियतमम नृणाम, जे जे मनुष्याला प्रिय वाटतं ना त्याचा संग्रह करतो. बघा, मनुष्य वस्तू जुनी का नवी याला महत्त्व नसतं, वस्तूवर फक्त प्रेम पाहिजे. वस्तू जुनी जरी असेल आणि प्रेमाची असेल तर मनुष्य त्याचा परिग्रह करतो, आणि परिग्रह त्याच्या दुःखालाच कारण ठरतो. काही काही वस्तू अशा असतात ते मनुष्य कधीच कोणाला हात लावू देत नाही. अहो जुनी आहे, नवी नाही, नाही नाही, जुनी असो का काय असो, ते मात्र मला आवडते, जवळ ठेवा. परिग्रह दुःखाला कारण आहे. परिग्रहामध्ये साधना होत नाही, परिग्रह नाही, कोणत्याही प्रकारची आशा नाही, शरीर इंद्रियांच्यावर नियमन करणारा, एकटा आणि पुन्हा एकांतात राहणारा असा जो योगी पुरुष आहे त्याने काय करावं? सततम आत्मानं युंजित, कायम नित्य निरंतर आपल्या अंतकरणाला परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी लावावं, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता यावर केलं ज्ञानोबारांचं चिंतन अपूर्व चिंतन आहे, खूप गोड आहे. पुढती अस्तवेना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण असे अखंडित. ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही जो तिही लोकी, तोची म्हणवुनी. ऐसिये असाधारणे, निष्पन्नाची लक्षणे, आपुलेने बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. पहिल्या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे आणि पुढच्या ओवीचा थोडा मागच्या ओवीशी संबंध आहे. ऐसिये म्हणजे अशा प्रकारची. कशा प्रकारची? मागे येणाऱ्या दोन ओव्यामध्ये प्रतिपादन केलेल्या लक्षणाप्रमाणे. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण जे आहे, या स्पष्टीकरणाकरता थोडासा संदर्भ असा घ्यावा लागतो. मनुष्य देहामध्ये आल्यानंतरच जीवाला भगवत प्राप्ती होऊ शकते. म्हणजे परब्रह्मत्वाची प्राप्ती झाली तर ती फक्त या देहामध्ये शक्यता आहे. याची देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. भगवत प्राप्तीकरता अत्यंत अनुकूल जर कोणता देह असेल तर तो परमार्थासाठी मानवी देह आहे. बाकीच्या देहामध्ये एवढी काही साधना करता येत नाही. आणि थोडासा सूक्ष्मतेने आपण विचार केला तर परमार्थासाठी जास्त अडचणसुद्धा नाही. परमार्थासाठी खूप अनुकूलता आहे मानवी देहामध्ये. इतर देहामध्ये परमार्थ करता येत नाही. लक्षणं जी आली की नाही, कोणाची गजेंद्राची, नकराची किंवा आणखीन काही पशुपक्ष्यांची उदाहरणं, ही त्या नियमाला थोडीशी उदाहरणात अपवाद आहे. पण मानवी देहाची सुगमता फार मोठी आहे. या देहामध्ये आल्यानंतर नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे.
तुकोबारांचे एक प्रमाण सहज वाचण्यात आलं, मोलाची घडी जाती वायावीन, न मिळे मोल धन देता लक्ष कोडी. आपण कोट्यावधी धन जरी दिलं तर आपल्या आयुष्यातली जी काही मोलाची घडी गेली, क्षण जे रिकामे झाले ते परत माघारी येत नाही आणि ते वापरताही येत नाही. बघा, आयुष्य परत माघारी येत नाही. जगातली एकमेव गोष्ट अशी आहे की जी कायम संपते. धनाच्या बाबतीमध्ये चढ उतार आहे, सोन्याच्या भावामध्ये सुद्धा चढ उतार आहे. नाही म्हणजे आमच्या आयुष्याच्या जे काही आयुष्य मिळालं ना त्या क्षणामध्ये सुद्धा चढ उतार आहे. नुसता उतार आहे, त्याच्यात चढ उतार नाही. म्हणजे आयुष्य वाढतं का आपलं? क्षणाक्षणाला कमीच होत जातं, प्रत्येक क्षणाला कमी होतं. आयुष्य मौल्यवान आहे, क्षणाक्षणाला कमी होतं आणि कमी होणाऱ्या या आयुष्यामध्ये देहामध्ये भगवत प्राप्ती करता येते, फक्त याच देहामध्ये. जर हा देह संपला, मागोता हाची जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध होसी जाणून या, लक्ष 84 न चुके फेरा. 84 लाख देहातला प्रवास परत आपणला पाठीमागं जो लागला तो चुकू शकत नाही. तो चुकविण्याकरता फक्त संधी या देहामध्ये आहे. या देहामध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांचं भाग्य भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. भारत देशातला जन्म, महाराष्ट्र प्रांतातला जन्म, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि श्री गुरुनिवृत्तीनाथांपासून तर निळोबारायपर्यंत अगदी आपल्या जोग महाराजांच्या परंपरेपर्यंत सगळ्या ब्रह्मनिष्ठ पुरुषांचं, गुरुजनांचं मिळालेलं सानिध्य म्हणजे आपण ब्रह्मज्ञानाच्या जवळ किंवा ब्रह्मप्राप्तीच्या जवळ अत्यंत समीप आलो असा त्याचा अर्थ आहे. मग ही ब्रह्मप्राप्ती होण्याचा उपाय काय आहे? मुळामध्ये असा आहे शास्त्रातला विचार की आपल्याला ज्या परब्रह्माची प्राप्ती करायची ते परब्रह्म आपलं स्वरूपच आहे, आपल्यापेक्षा ते वेगळं नाही. फक्त जीवाला भ्रम झाला की ते मला अप्राप्त आहे. जीवाला स्वरूपाच्या प्राप्तीचा भाव असतानाही अप्राप्तीचा भ्रम झाला आणि संसार कायमचा निवृत्त आहे तर त्याला निवृत्त करावं असाही त्याला एक पुन्हा भ्रम झाला. म्हणजे संसार दुःख निवृत्त व्हावं असंही त्याला वाटतं आणि सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती घडावी असंही त्याला वाटतं. प्राप्ताचीच प्राप्ती घडते पण मध्यंतरी त्याला भ्रम मानावा लागतो. भ्रम निवृत्त झाला की प्राप्ताचीच प्राप्ती आहे. जसं की आपण शेवाळ दूर केलं, प्राप्त असणाऱ्या पाण्याची लगेच प्राप्ती आहे. ढगांचा पडदा दूर केला, प्राप्त असणारं सूर्याचं दर्शन आपल्याला प्राप्तच आहे. सर्पाचा विडा दूर केला, चंदन प्राप्तच आहे. तसं आत्मस्वरूपाचं असणारं अज्ञान, अज्ञानाचा अंधकार तो जर दूर केला की आपल्या आत्मस्वरूपाची आपल्याला कायमची प्राप्तीच आहे. पण ती प्राप्ती घडण्यासाठी आपण आत्मस्वरूपाच्या अज्ञानाला निवृत्त करण्याचा स्वतःच्या बुद्धीने कितीही प्रयत्न किंवा विचार केला तर एक भूमिका मात्र अशी प्राप्त होते की तिथे मनुष्याला प्रयत्नाची कोणत्याही प्रकारची सामर्थ्य शक्ती काम करत नाही. तेथे त्याला शरण जावं लागतं आणि भगवंतानी याचा विचार सांगितला, शरण जायचं असेल तर दोघाला शरण जावं. दैवी हिषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण आहे. भगवंताच्या मुखातले शब्द बरं, ज्ञानोबांनी त्यामध्ये परिष्कार केला. देवाने काय सांगितलं? माम एव ए, जे मलाच शरण येतात. ज्ञानोबा म्हणतात फक्त तुलाच नाही. भगवंताने एकच सांगितलं, माम एव, मलाच एकट्याला. ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. आणखीन एक महापुरुष आहे की त्यांना शरण गेल्यानंतर सुद्धा संसार सागरातून तरून जाता येतं. येत एकच लिला तरले, हे वय आपल्या कायमच्या पाठ आहे. कायमच आपण ऐकतो की नाही कीर्तनात, प्रवचनामध्ये किंवा मनवनी शरण जावे यावर ही वय हमखास येणार. येत एकच लिला तरले, जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरळे माया जळ. आणि पुढे जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे
जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, सद्गुरूंना शरण जावंच लागतं, देवाला शरण जावं लागतं. आणि असा उत्तम अधिकारी एखादा साधक ज्याचं निष्काम कर्माने अंतकरण शुद्ध झालं आहे, निष्काम उपासनेने अंतकरण स्थिर झालं आहे, फक्त प्रतिबंध करणारा आत्मस्वरूपाच्या आवरणाचा जो भाग आहे तेवढाच निवृत्त करायचा राहिला, तो एकदा निवृत्त झाला की मग त्याला प्राप्ताचीच प्राप्ती घडते. आणि ते अज्ञान निवृत्त करण्याचं सामर्थ्य फक्त श्रीगुरूंचं आहे, फक्त श्रीगुरूंचं. अशा श्रीगुरूंचा आपल्या जीवनामध्ये जर प्रवेश झाला तर श्रीगुरू काय कार्य करतात? ज्ञानोबराय श्रीगुरूंना सूर्य म्हणतात, त्यांच्या मुखारविंदातून येणाऱ्या ज्ञानाला सूर्य म्हणतात. आणि त्या ज्ञानाचा उदय ज्याच्या जीवनात ज्या दिवशी झाला त्या दिवसालाही सूर्य म्हणतात. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. श्री गुरुना चंडांशू, चंड म्हणजे प्रचंड ज्यांचे किरण आहे प्रखर, त्यांना म्हणतात सूर्य. नमो तयाचित सूर्याश्री निवृत्ती, नमो म्हणून पुढत पुढते श्रीगुरूंना सूर्य म्हणतात. परिही असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहलिया ज्ञान मित्रे. त्या ब्रह्मज्ञानाला सुद्धा मित्र हे सूर्याचं नाव आहे. ज्ञानमित्रे म्हणजे ज्ञान नावाचा सूर्य उदयाला आला. श्रीगुरू आले तरी सूर्यच आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तरी सूर्याच आहे. आणि सूर्याचं एक काम आहे, सूर्य उदयाला आला की तो अंधकाराला राहू देत नाही. तसे श्रीगुरू नावाचे सूर्य साधकाच्या जीवनामध्ये आले की ते आत्मस्वरूपाचं असणारं अंधकार याला राहू देत नाही. पण थोडासा भेद आहे. लौकिकातला सूर्य उदयाला आला की 12 तासापर्यंत अंधकार राहू देत नाही, पण अस्ताला गेला की पुन्हा अंधकाराची प्राप्ती होते. पण श्री गुरु सूर्य आणि ब्रह्मज्ञान नावाचा सूर्य जर आपल्या अंतकरणात एकदाच उदयाला आला की पुन्हा तो अस्ताला जात नाही. मग ते उदयाला कसे आणतात? उत्तम अधिकाऱ्याला तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करता. तो ब्रह्म आहे असं सांगितलं की त्या साधकाची मी ब्रह्म आहे असे अंतकरणाची वृत्ती होते. त्यालाच अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती म्हणतात. आणि ती वृत्ती अज्ञान आवरण भंग करण्याकरता समर्थ असते. आता वृत्तीस्थ असणारा चिदाभास तो काही आत्मस्वरूपाचं प्रकाशन करत नाही. फक्त वृत्तीचं काम संपलं की सच्चिदानंद स्वरूप अखंड ज्ञान घन जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याचाच आपल्याला बोध होतो. आणि हे ब्रह्मज्ञान साधकाच्या जीवनामध्ये एकदाच होतं, एकदाच, परत परत नाही. पण ती एक क्षणभर होणारी वृत्ती होण्याकरिता त्याला किती जन्माची साधना करावी लागेल हे नाही सांगता येणार. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. अंतकरणाची वृत्ती एकदा झाली ना, मी ब्रह्म आहे या बाबतीत संशय नाही, कोणत्या प्रकारची विपरीत भावना नाही. असा जर त्याला एकदा संशय विपर्य रहित आपल्या बुद्धीचा निश्चय झाला, कारण उपदेश करणारे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू आहे. त्यांच्या मुखारविंदातून येणारं प्रमाण जे वेदवाक्य, प्रमाण वेदवाक्य ते महावाक्य आहे. आणि त्या महावाक्याच्या जोडीला श्रीगुरूंच्या अंतकरणातली कृपा आहे, जी किती योग आले चांगले. साधक विवेक वैराग्य समाधी षटकन मुमुक्षुत्व याने संपन्न आहे. हे साधन चतुष्टय संपत्ती त्याच्याकडे आहे. निष्काम कर्म निष्काम उपासनेनं अंतकरण शुद्ध आणि स्थिर झालं, हा त्याचा अधिकार आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू तत्वमस्यादी वेदाचं महावाक्य आणि त्या महावाक्याच्या जोडीला श्रीगुरूंच्या अंतकरणातली सद्गुरू कृपा मिळाली. असा जर त्याला एकदा उपदेश झाला की त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो मी ब्रह्म आहे. आणि मी ब्रह्म आहे असं म्हटलं की त्याला द्वैताचा निराश होऊन अद्वैत स्वरूपाची प्राप्ती होते. हा आयुष्याचा सूर्य जीवनामध्ये फक्त एकदाच उदयाला येतो. आणि एकदा उदयाला आला की परत त्याचा लौकिक दिवसाप्रमाणे अस्त होत नाही.
ज्ञानोबाचा शब्द आहे. इतकं सगळं सांगावं लागतं बरं अगोदर. ही सगळी भूमिका. पुढं ती अस्तवे ना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे. मग शब्दाला महत्त्व आहे. अगोदर हे घडावं लागतं, मग पुढचा भाव प्राप्त होईल. पुढती म्हणजे पुन्हा. अस्तवे ना ऐसे जया अद्वैत दिवसे पाहिले. ज्या उत्तम अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये पुन्हा पुढे कधी अस्त होणार नाही असा अद्वैत दिवसाचा उदय झाला. उजाडलं. पाहिले म्हणजे उजाडलं. कोणता दिवस उगवला? अद्वैताचा दिवस उगवला. नाहीतर जीवाचा सगळा व्यवहार द्वैतातच आहे की नाही. अगदी फक्त सुषुप्ती अवस्थेमध्ये तो फक्त अज्ञानामध्ये लीन झाला आहे. नाहीतर सुषुप्ती अवस्थेतून बाहेर आला की द्वैताच्या व्यवहाराला सुरुवात होते. दिवसभर सगळा द्वैताचा व्यवहार करतो. द्वैताचा म्हणजे मी, माझं किंवा मी आणि तू, यालाच द्वैत म्हणतात की नाही. हा सगळा दुजेपणाचा व्यवहार आहे. आणि दुजेपणाच्या व्यवहारामध्ये सगळं आयुष्य जातं. नियम आहे द्वितीयाद्वै भयं भवती. दुजेपणामध्ये भीतीची प्राप्ती आहे. दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे. हे देव आपुलिनी तोंडे बोलती वेदे. वेदामध्ये प्रतिपादन केलं आहे द्वैत मनुष्याच्या दुःखाला कारण आहे आणि अद्वैत त्याच्या सुखाला कारण आहे. या अद्वैताचा जो दिवस आहे ना, अद्वैत हाच दिवस आहे. आणि या दिवसाचा जर उदय झाला, म्हणूनच अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती जीवनामध्ये एकदाच होते, परत परत नाही. हा त्यातला एक बारकावा असा आहे. एखाद्याला मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला ना, तर त्याच्या ब्रह्मज्ञानामध्ये विस्मरण होऊ शकतं, पण विपर्य मात्र होत नाही. ब्रह्मज्ञान झालं, विसर पडला तर काय हरकत नाही, विसर पडू शकतो, पण विपरीत भावना होता कामा नये. जसं एखाद्या पुरुषाला, चांगला आहे का उदाहरण फक्त यासाठी, एखाद्या मनुष्याला मी मनुष्य आहे याचा विसर पडला तर काही हानी नाही, पण एखाद्या मनुष्याला भ्रम झाला की मी स्त्री आहे, तर ही विपरीत भावना आहे. विपर्य होता कामा नये. विसर पडला मनुष्यत्वाचा हरकत नाही. तसं ज्याला ब्रह्मज्ञान झालं ना, त्याला मी ब्रह्म आहे याचा विसर पडू शकतो, पण मी देह आहे अशी विपरीत भावना परत कधीच होत नाही. विपरीत भावना नष्ट करण्यासाठी निधिध्यासन करावं लागतं की नाही. म्हणून एकदाच ब्रह्मनिश्चय झाला की पुन्हा त्याचा अस्त होत नाही. नोदेती नास्तमेते का संवितेशा स्वयंप्रभा. पंचदशीकाराने याचं गोड चिंतन केलं आहे. आपलं जे स्वरूप आहे ना, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थेमध्ये एकच आहे. जसं एका दिवसामध्ये तीन अवस्था बदलल्या तरी स्वरूप एकच आहे. जागृतीमध्ये मी आहे, गेली जागृती. स्वप्नात मी आहे, स्वप्न निघून गेलं. सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा अज्ञानाचं प्रकाशन करणारा मी आहेच. तिन्ही अवस्था गेल्या, समाधी मिळाली. समाधी अवस्थेमध्ये सुद्धा मी आहे. म्हणजे अवस्था जरी गेल्या तरी आपला मी, माझं स्वरूप बदलत नाही. जे बदलत नाही त्याला नित्य म्हणतात. जसं ते एका दिवसातल्या तीन अवस्था आल्या गेल्या तरी बदलत नाही ना, तसं महिनाभरातले जरी दिवस गेले तरी ते बदलत नाही. वर्षानुवर्ष जरी गेले तरी ते बदलत नाही. आणि ज्या अर्थी ते बदलत नाही याचा अर्थ ते उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही. नोदेते नास्तमेते का मासाब्दैगोकल्पेषु गतागम्येष्वनेकधा. नोदेते नास्तमेते का संविदेशा स्वयंप्रभा. सम्यक सगळ्या पदार्थाला जाणणारं जे ज्ञान, त्याला संवित असं म्हणतात. ते ज्ञान हेच आपलं स्वरूप आहे. आपलं आहे म्हणजे आत्मा आहे. ज्ञानालाच आत्मा म्हणा किंवा आत्म्यालाच ज्ञान म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. आणि असा भाव प्राप्त होतो जीवनात फक्त एकदा. या निश्चयाचा परत अस्त होत नाही. बरं, बाकीचं शरीर नष्ट होईल, धन नष्ट होईल, प्रारब्ध आणि सुखदुःखाचे भोग नष्ट होतील, पण ब्रह्मज्ञान एकदा झालं, एकदा परत ते नष्ट होत नाही. त्यासाठी सगळे प्रयत्न करायचे. ज्या व्यक्तीला एकदा ब्रह्मस्वरूपाचा निश्चय झाला त्याने जीवनामध्ये बाकीचं काही नाही मिळवलं तरी चालतं. आणि एखाद्याने सगळं मिळवलं मनुष्य देहामध्ये, फक्त ब्रह्मज्ञान नाही झालं,
तर त्या बाकीच्याला काहीच किंमत नाही. म्हणजे एखाद्या जसं की मोराच्या अंगावर हजारो पिसं असतात, त्या सगळ्या पिसांना डोळा असतो. फक्त एक जर त्याला डोळा नसेल तर काय उपयोग आहे. मोरा अंगी असेशी पिशी असते डोळसे, पर एकली दृष्टी नसे तैसे ते गा. तसं बाकी सगळं मिळवलं, फक्त मनुष्य देहामध्ये ब्रह्मज्ञान नाही मिळवलं तर बाकी सगळं शून्य आहे. एखाद्याला काहीच नाही मिळालं बाकी आणि फक्त ब्रह्मज्ञान मिळालं तरी त्याचं जीवन परिपूर्ण आहे. जसं ज्ञानोबा म्हणतात, एखाद्याला काही नाही, परमाणूच्या आकारा एवढं संजीवनी वनस्पतीचं मूळ मिळालं तर इतर गाडाभर वनस्पतीची काय आवश्यकता आहे त्याला. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे येरे. म्हणून तर याजसाठी जप ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, तरी काही फुटे वेदशास्त्रे. याजसाठी संत पायही सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. ब्रह्मज्ञान सहजासहजी कळत नाही, पण त्यासाठी संतांची शरणागती आवश्यक आहे. आणि अशा कृपाळू सद्गुरूने एकदा उपदेश केला की त्या ब्रह्मज्ञानाचा पुन्हा अस्त होत नाही. पुढती म्हणजे पुन्हा अस्तवेना. सूर्याचा अस्त आहे कायमचा, दररोजचा उदय आणि अस्त आहे. चंद्राचा उदय आणि अस्त आहे. आयुष्याच्या भावनेचा सूर्याचा म्हणजे आपला आयुष्य नावाचा सूर्य, याचाही अस्त आहे की नाही. संपलं की संपला. पण ब्रह्मज्ञान मात्र असं एकदा झालं की परत त्याच्यामध्ये अस्त नाही. पुढती अस्तवेना ऐसे. असा दिवस ज्याच्या जीवनामध्ये उदयाला आला तो भाग्यवान आहे. जया पाहले अद्वैत दिवसे. हा अद्वैत स्वरूपाचा दिवस उगवला भाग्यवान आहे. याच्या सापेक्ष आपल्याला घ्यावं लागेल, द्वैताचा दिवस आला भाग्याचा नाही, अंधकाराचा आहे. आणि तो अंधकाराच्या दिवसामध्ये जीव अनंत जन्मापासून चाच पडत राहतोय बघा. होतो अज्ञानाच्या अंधारा, ओसंतित जन्म वाहारा. हे सगळं अज्ञानाच्या अंधारामध्ये चाच पडणं आहे. पण अद्वैताचा दिवस, अद्वैत स्वरूपाचा निश्चय किंवा ब्रह्मस्वरूपाचा निश्चय एकदा झाला की मग पुन्हा त्याचा अस्त होत नाही. आणि मग मिळतं काय. मग आपण पाची आपण असे अखंडित. अखंडित म्हणजे आता त्या साधकाच्या, त्या ब्रह्मवेत्या महापुरुषाच्या जीवनामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती, अनुकूल, प्रतिकूल, मान, अपमान, निंदा, स्तुती, सुख, दुःख, हानी, लाभ, जय पराजय असे किती संकट आले ना, तर ती संकट त्याला स्वरूपापासून खंडित बाजूला नाही करू शकत. तो अखंडित आपल्या स्वरूपामध्ये राहतो. ह्या सगळ्या देहाच्या अवस्था आहे, प्रारब्धाची अवस्था आहे. त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. आपण राहताना कुठं राहतो. बऱ्याचदा आपण विषयामध्ये राहतो, कधीकधी विषयांच्या वासनेत राहतो, संस्कारामध्ये राहतो, एखाद्या देशात, एखाद्या निर्जन ठिकाणी राहतो. आणि हा महात्मा असा आहे, हा फक्त आपल्या आत्मस्वरूपात राहतो. मग आपण पाची आपण असे, आपण पाची असे. आपण स्वतः आपल्या आत्मस्वरूपामध्ये तो निमग्न होऊन राहतो. यालाच म्हणतात तुका म्हणे, मग नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडवीन. ज्या पुरुषाला व्यापक आनंदाचा लाभ मिळाला ना, तो सामान्य आनंदासाठी बाहेर येत नाही. बघा, नाथ महाराजांनी म्हटलं आहे, ज्या व्यक्तीच्या घराच्या पाठीमागे असणारे विहिरी आहे आणि त्या विहिरीमध्ये मुक्ता फळं रत्न सापडतात, तो समुद्राकडे जाईल कशाला. कारण समुद्रात बुडी मारावी लागते, त्यालाही दम लागतो पुन्हा. म्हणजे उडी मारण्यासाठी दम लागतो आणि उडी मारल्यालाही दमच लागतो. दमछाक होते की नाही. मग आता समुद्रामध्ये जायचं, उडी मारायची, रत्नाचा शोध घ्यायचा. ते रत्न जर आपल्या घरातच सापडत असेल तर समुद्राकडं कोण जाणार आहे. ज्या पुरुषाच्या उदरामध्ये अमृताचा झरा लागलेला असेल त्याला तहान आणि भुकीची पीडा होत नाही. तसं देश, काल, वस्तू परिच्छेदरहित असणारा व्यापक आनंद आपल्या आत्मस्वरूपामध्ये साठलेला आहे. आपण सगळे आनंदाचे समुद्र आहोत, सागर आहोत. आणि अंतर्मुख वृत्ती जर आपली झाली, शुद्ध वृत्ती असेल, एकाग्र अंतर्मुख असेल, तर त्या पुरुषाला कोणत्याही देशात, कोणत्याही कालात, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वस्तूच्या संबंधाने त्याच्या आनंदामध्ये बिघाड होत नाही.
आणि असं जगता आलं तरच आपण आध्यात्मिक आहोत, तरच आपण साधना करतो आहे. आपल्या आनंदासाठी दुसरे कोणी कारण नाही, फक्त आपलं आत्मस्वरूप आहे. तो दुसरीकडे रमत नाही. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. मग आपण पाची म्हणजे आपल्यामध्येच, आपल्या स्वरूपामध्ये, आनंद स्वरूपामध्ये आपण अखंडित असा महात्मा जर आलाच तर जेवायला वृत्तीवर येऊ शकतो. आलात तर, नाही तर तो जर वृत्तीवर नाही आला त्याचा देह पडू शकतो. व्यवहारापुरता जर आला तर थोडाफार. ते एका महात्म्यांचं उदाहरण सांगतात. महाभारतामध्ये असं उदाहरण आलं आहे, संन्यासी महापुरुषांनी मालिश करू नये, म्हणजे तैलाभ्यंग ज्याला म्हणतात ते करू नये. पण एक व्यक्ती आला त्यांच्याकडे, तो दररोज त्यांची 1 तास मालिश करून द्यायचा. आणि त्याने ते नेमकं वचन ऐकलं. बऱ्याच दिवसापासून त्याला ते म्हणायचं होतं पण म्हणता नव्हतं आलं. महिनाभर दिवस कालावधी गेला आणि त्यांनी महात्म्याला विचारलं, म्हणे गुरुजी एक विचारू का? म्हणे विचार. म्हणे मी असं ऐकलं आहे, म्हणजे कोणावर वजन टाकावं असं मी असं ऐकलं आहे म्हणे महाभारतामध्ये की संन्यासी पुरुषाने तेलाची मालिश आपल्या अंगाला करू नये. गुरुजी म्हणले हो बरोबर आहे, मी संन्यास घेतला, तुला हेच म्हणायचं आहे की नाही? म्हणजे त्याला ते नव्हतं म्हणायचं. मालिश करू नये म्हणजे मालिश करण्याची सेवा माझ्या हातून सुटली पाहिजे, आता किती दिवस करायचे असं त्याला म्हणायचं होतं. का बरं म्हटले असेल म्हणे असं? संन्यासी महात्म्याने त्याला विचारलं असं का म्हटले असेल? म्हणे गुरुजी, मालिश केली तर देहावरचं प्रेम वाढतं आणि संन्यासी महापुरुषाची देहाची आसक्ती वाढू नये म्हणून महाभारतामध्ये हे वचन आलेलं आहे. गुरुजी म्हणले हो बरोबर आहे, पण तो मालिश किती वेळ करतो? म्हणे 1 तास. बरं जाऊ दे म्हणे. तो आपल्याकडं पाठ किती वेळा ऐकतो? म्हणे 1 तास. 1 तासामध्ये पाठ दररोज तो ऐकतो, किती फरक पडला? तो गुरुजी कसं काय फरक पडेल? मी 23 तास संसार करतोय आणि 1 तासाच्या पाठाने मला काय होणार आहे? गुरुजी म्हणले तू 23 तास संसार करतो तर 1 तासाच्या परमार्थाचा तुझ्यावर परिणाम होत नाही. अरे मी 23 तास परमार्थ करतोय, 1 तासाच्या मालिशनं काय होणार आहे? आपण पाची आपण असे अखंडित, ते देहावर येत नाही. भोजनादिका व्यापारामध्ये जरी आले त्यांची वृत्ती पुन्हा आत्मस्वरूपाला विषय करते. ज्ञानोबा म्हणतात, ऐसी या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजी अपरिग्रही ज्योतिही लोकी तोची म्हणून. काय कारण दिले गोड. आता त्याने परिग्रह करण्यासाठी आपल्याहून भिन्न पदार्थ असावा आणि मग परिग्रह करावा ना. पण ज्ञानोबांची व्याख्या विशेष आहे. अपरिग्रही कसा? ज्यांचा परिग्रह करायचा ते माझं स्वरूप आहे, परिग्रह करू कोणाचा? मी परिग्रह करायचा कोणाचा? ऐसी या दृष्टी म्हणजे ज्ञान. अशा प्रकारच्या ज्ञानाने किंवा विचाराने जो विवेकी आहे, विचार संपन्न आहे, ज्या ज्ञानाचा पुन्हा अस्त होत नाही, अशा अद्वैत स्वरूपाचा सूर्याचा उदय ज्याच्या अंतःकरणात झाला, अशा दृष्टीने जो विवेकी आहे, आता द्वैताचा निराश झाला म्हणून अद्वैत स्वरूपाची प्राप्ती आहे. आणि अद्वैत हे द्वैत सापेक्ष नाही, एक रूप आहे. म्हणून पार्था तो एकाकी, तो एकमेवाद्वितीयम ब्रह्म आहे. आता कारण काल परवा आपण विचार केला, ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन राहतो, वेगळा राहत नाही. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. ऐशिया दृष्टी जो विवेकी पार्थात तो एकाकी, तो एकटाच एक आहे, याला नाही दुसरा जोडागे, असं जसं गवळणी म्हणतात त्याप्रमाणे तो एकमेवाद्वितीयम ब्रह्म आहे. आणि सहज विचार केला तर अपरिग्रही, त्याचा कोणताच परिवार नाही, संग्रह करण्यासारखी कोणती वस्तू त्याच्याकडे नाहीच. का? कारण तीही लोकी तोची म्हणून संपूर्ण त्रैलोक्याला व्यापक रूपाने अधिष्ठान असणारा जे ब्रह्म आहे ते ब्रह्म तोच झालेला आहे. मग आता त्रैलोक्यामध्ये जर आपलीच व्याप्ती असेल, आपल्याहून भिन्न कोणताही पदार्थ वस्तू व्यक्ती नसेल, तर परिग्रह करायचा कोणाचा? कारण परिग्रहासाठी 2 असावे लागतील की नाही? वस्तू माझी आहे असं म्हणण्यासाठी मी एक वेगळा आणि माझी वस्तू म्हणण्यासाठी ममत्वाचा विषय वेगळा असावा लागेल की नाही? ज्या स्वरूपामध्ये सगळा मीच मी आहे, आता परिग्रह करायचा कोणाचा?
सहजे अपरिग्रही जो तीही लोकी तोची म्हणूनी ऐसी ये अशा प्रकारची असाधारणे, साधारण म्हणजे सामान्य आणि असाधारण म्हणजे असामान्य, लोकांच्या ठिकाणी न दिसणारी, याला लोकोत्तर लक्षणं म्हणतात. ऐसी असाधारणे कुणाची आहे? निष्पन्नाची लक्षणे. निष्पन्न म्हणजे सिद्ध महात्मा, त्यांची लक्षणं आपुलेने बहुवसपणे. बहुवस म्हणजे आपल्याकडून होईल तितक्या प्रमाणात, पुष्कळ प्रमाणामध्ये श्रीकृष्ण बोले. श्रीकृष्ण परमात्म्याने सांगण्याला प्रारंभ केला. ही कोणाची लक्षणं आहे? सिद्ध महात्म्याची. पुन्हा कशी आहे? असाधारण आहे, जे लोकोत्तर आहे. ती पण आपल्या बहुवसपणाने जेवढी होईल, तोंड भरून वर्णन करता येईल तेवढी देवाने वर्णन केली. या ओळीचा थोडासा विस्तार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.